नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। अशा प्रकारची पफ स्लीव सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे, तर त्याचं कटिंग आणि स्टिचिंग या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असे शिलाईच्या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया क्रिएशन या चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा। त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। तर पफ स्लीवचं कटिंग बघूयात। तर कटिंग करण्यासाठी मी ते अस्तर घेतलेलं आहे 4 फोल्डमध्ये। थोडंसं अस्तर कमी होतं म्हणून मी तिथे जॉईंट दिलेला आहे। याची बंद बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे, ओपन बाजू माझ्या अपोजिट साइडला आहे। दोन्ही स्लीव्ज मी एकत्रच कटिंग करणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा स्लीवची खाली एकसारखं करून घेतले बॉटमला आणि स्लीवची उंची टाकून घेतली। तर उंची आहे स्लीवची 9.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतले शिलाई मार्जिनसाठी। 10.5 इंचवर मार्किंग करून घेतलेला आहे। स्लीवची घडी टाकण्यासाठी हा 36 साइजचा ब्लाउज आहे, तर इथे मी 9.5 इंच साइजची घडी घेतलेली आहे स्लीवची। कॅप हाईट दिलेली आहे 3.25 इंच आणि तिथून आतमध्ये मार्किंग केलेलं आहे 2 इंच, जेवढं शिलाई मार्जिन घेतले तेवढं। आता वरच्या बाजूने इथे हलक्या हाताने स्लीवचा आकार द्यायचा आहे आणि खाली हा जो पॉइंट आहे 2 इंच आतमध्ये घेतलेला तिथे जोडायचा आहे। खाली बॉटमला दंडघेर घ्यायचा आहे, तर दंडघेर आहे इथे 4.25 इंच, त्याचं मार्किंग करून घेतलं आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं। हे 2 पॉइंट इथे जोडून घेतलेले आहेत। इथे सुद्धा थोडंसं अस्तर कमी पडलेलं आहे, तर ते मी नंतर जोडून घेणार आहे। आता इथे पफसाठी पफ क्रिएट करण्यासाठी वरती मी 3 इंचाचं मार्किंग केले आणि हा जो भाग आहे त्याचा सेंटर पॉइंट इथे मार्किंग करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथून हा आकार ह्या पॉइंटला जोडून घ्यायचा आहे, वरच्या पॉइंटपासून सेंटरचा पॉइंट आहे तिथपर्यंत, आणि तो आकार खाली स्लीव्जला जोडून घ्यायचा आहे। तर असा हा आपला स्लीवचा आकार ड्रॉ झालेला आहे। केलेल्या मार्किंग प्रमाणे आता ह्याचं कटिंग करून घ्यायचे। मेन फॅब्रिक या स्लीव्जपेक्षा साइडने थोडी एक्स्ट्रा घ्यायची आहे, तर इथे मी मेन फॅब्रिक कट करून घेतले। खालचं मेन फॅब्रिक सरळ ठेवले आणि त्याच्यावर अस्तरची स्लीव्ज ठेवली। खालच्या बाजूने अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन स्टिच करून घेतलं। अस्तरवर एक दाब शिलाई देऊन घेतली आणि अस्तर पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करून घेतलं, परत एक त्याच्यावर शिलाई देऊन घेतली, अगदी कडेने दिलेली आहे। अस्तर आता मेन फॅब्रिकला सर्व बाजूंनी जोडून घ्यायचे आणि एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। तर अशी ही स्लीव्ज तयार झालेली आहे। आता ह्याचं सेंटर पॉइंट मार्किंग केलं आणि सेंटरपासून या बाजूला मी इथे प्लीट्स घालून घेतलेले आहेत, तर 4 प्लीट्स घातलेले आहेत आणि सेंटरपासून पलीकडच्या बाजूला सुद्धा 4 प्लीट्स घालून घ्यायचे आहेत। त्याचं डायरेक्शन एकमेकांच्या विरुद्ध असलं पाहिजे। तर बघू शकता इथे दाखवले त्याप्रमाणे, म्हणजे मध्ये एक बॉक्स प्लीट दिसेल आणि साईडला 3 प्लीट्स दिसतील। तर अशा प्रकारे ही स्लीव्ज आपली इथे तयार होते। बघू शकता पफ पण खूप सुंदर आलाय आणि जेव्हा आपण ब्लाउजला जोडणार आहे तेव्हा त्याला फ्रंटच्या आर्महोलचा आकार द्यायचा आहे। खाली इथे लेस होती ती सुद्धा मी इथे लावून घेतलेली आहे। आता ब्लाउजला जोडण्यासाठी शोल्डर पहिल्यांदा जोडून घेतले ब्लाउजचं आणि शोल्डर पासून स्लीव्ज जोडायला सुरुवात करायची। जे सेंटर आहे स्लीव्जचं ते आणि शोल्डर इथून एकमेकांना जोडायला सुरुवात करायची आणि आता फ्रंटचा आर्महोलचा आकार सुद्धा इथे मी स्लीव्जला देऊन घेतलेला आहे। फ्रंटचा भाग फ्रंटकडे जोडायचा आहे। तर अशा प्रकारे ही स्लीव्ज जोडून घेतली। 36 साइजच्या ब्लाउजसाठी ह्या स्लीव्जचं मी कटिंग केलं होतं। बघू शकता व्यवस्थित पुरली, कुठेच कमी जास्त झाली नाही। आता ह्याला डबल शिलाई करून घेतली, तर खूप सुंदर अशी स्लीव्ज तयार झालेली आहे। तुम्हालाही जर शिलाई कामात इंटरेस्ट असेल तर शिलाईचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। फायनल लुक बघू शकता। धन्यवाद।